नमस्कार मंडळी. मी संजय पवार. आपल्या दिव्य ऊर्जा ज्योतिषीय प्रबोधन ह्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. ओम नमो आदेश. नमस्कार मंडळी, मी संजय पवार. आपण पाहतात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन, म्हणजे दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन, सहज सोपे ज्योतिष वास्तुशास्त्र. आपण या सिरीजमध्ये, म्हणजे सहज सोपे ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र सिरीजमध्ये एक प्रबोधनात्मक काही मुद्दे समोर मांडण्याचा, म्हणजे समोर घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मंडळी, ज्योतिषशास्त्र खरंच सहज सोपं आहे. शांतपणे, अगदी ज्यांना ज्योतिषाचं ज्ञान नाही आहे त्यांना देखील हा मुद्दा सहज समजेल, पटकन लक्षात येईल. जी ग्रहस्थिती चालू असते अवकाशामध्ये, ती काही केल्या बदलणार आहे का? तिची स्थिती बदलणार आहे का? तिचे परिणाम बदलणार आहेत का? नाही. म्हणजेच काय झालं की आपल्याला त्या परिस्थितीला सामोरे जाणं आलंच ना. मग ह्याच्यामध्ये सहजता कुठे आली? तर सहजता तुम्हाला आणून दिलेली आहे ज्योतिषशास्त्रातलाच एक अविभाज्य भाग आहे तो, आणि तोच मूळ भाग आहे. कुठला? तुमच्या जन्म नक्षत्र गोचरीचा भाग. ग्रह, नक्षत्र, राशी या सरसकट अशुभ किंवा शुभ ठरतच नाहीत. हा मुद्दा तर लक्षात येईल ना तुमच्या. ग्रह, नक्षत्र, राशी वगैरे हे सरसकट शुभ किंवा अशुभ ठरतच नाहीत. सरसकट देखील ठरत नाहीत आणि कायमस्वरूपी देखील ठरत नाहीत. येते लक्षात? म्हणजेच आपल्याला प्रत्येक ग्रह गोचरीचा वर्तमान काळ जाणून घेणं गरजेचं आहे. तोच एक मूळ मुद्दा आहे ना. जन्मलग्न कुंडलीमधले जन्माच्या वेळेस जी ग्रहस्थिती होती ती कायम नसती राहत ना. त्याचा आधार घ्यायचा असतो की मला कुठल्या ग्रह, कुठले नक्षत्र कुठल्या पद्धतीने इथून पुढे आयुष्यामध्ये आपल्याला सहाय्यक ठरणार आहेत की आपल्याला त्रासदायक ठरणार आहेत. आणि हा मूळ बिंदू आपल्याला आपली जन्म नक्षत्र गोचर सांगते. जन्मता ती आखणी म्हणजे होऊनच येते. जन्म नक्षत्र गोचरीकडे पाहिलं तुम्ही तर त्याची मांडणीच त्या पद्धतीने शास्त्रातून केलेली आहे. म्हणजे 9 नक्षत्र जी येतात आपल्या जन्म नक्षत्राला धरून, त्या नक्षत्रापैकी फक्त 3 नक्षत्र आपल्याला अशुभ ठरणारी ठरतात. म्हणजे एक मुद्दा इथे लक्षात घ्या प्रामाणिकपणे. 9 नक्षत्रापैकी फक्त 3 नक्षत्र आपल्याला अशुभ ठरतायत. म्हणजेच एकूण 6 नक्षत्र आपल्याला शुभ ठरतायत की नाही. मग आपण त्या म्हणजे सध्याच्या जे ज्योतिषशास्त्र मांडलं जातं किंवा डोक्यावर लादलं जातं त्याच्यामध्ये हा मुद्दा किती चपखलपणे जे दडपून टाकलाय. 6 नक्षत्र तुम्हाला शुभ ठरतायत की 9 पैकी. त्याच्याबद्दल तुम्ही आपण म्हणजे त्याचं सहकार्य, त्याची साथ सोबत घ्यायचा प्रयत्न कधी करतो का आपण? नाही. आपल्या मागे एकच लावून ठेवलेलं आहे, अशुभ 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 अशुभ. पण ती अशुभता देखील किंवा ती शुभता देखील कायमस्वरूपी राहणारी नाहीये ना. जशी जशी ग्रहस्थिती बदलत जाईल, ग्रहांचं भ्रमण पुढे पुढे सरकत जाईल,
त्यांच्या भ्रमणामध्ये ग्रहांच्या 7 सोबतीला जी नक्षत्र येतील, त्या नक्षत्राची जी चरण स्वामी येतील, ज्या राशीतून जाते त्या राशीचं स्वामी येईल, त्याप्रमाणे आपल्यावरती ते परिणाम घडणार आहेत की नाही. बरं, ते परिणाम एखाद्याच कुठल्या तरी विषयावर होणार आहेत का. आजच्या व्हिडिओचा विषयच तो आहे की ग्रह आणि ग्रहाची फलित बघताना आपण विषय कुठले कुठले घेतो, जे आपल्या समोर घेतो आपण, किंवा कुठल्या विषयाची जाणीव आपण ठेवतो. सरसकट लिहून ठेवलेलं आहे, आपल्या काही महाशयांनी लिहून ठेवलेलं आहे, दशमातला रवी म्हणजे अमुक अमुक फलित देणार. बस इथे लॉक करून टाकले. ज्योतिषशास्त्र शिकणाऱ्या विद्यार्थीनींना देखील इथे लॉक करून टाकले. आणि सामान्य जनतेला तर म्हणजे संभ्रमितच करून ठेवलेला आहे. दशमातला रवी आहे, मग तो कुठल्या राशीचा आहे, कुठल्या नक्षत्रातला आहे, तो तिथे किती वेळ होता, आणि तोच रवी आत्ता कुठल्या अवस्थेमध्ये आहे, कुठल्या नक्षत्रात आहे, आणि किती दिवस असणार आहे तो, हे पाहिलंच जात नाही. मूळ मुद्दा असा आहे की त्या ग्रहांची फलितांचे विषय कुठले कुठले आहेत. जर रवी लग्नी असेल तर लग्न स्थानामधले जे गृहीत विषय धरतो आपण, जे विषय गृहीत धरतो, त्याच्यावरती तर त्याचा परिणाम जाणवतोच आपण. म्हणजे त्या वेळेसच्या म्हणजे प्रत्येक वर्तमान स्थितीमधल्या नक्षत्र चरण राशी यांच्या सांगडीतून, यांच्या एकत्रित परिणामातून लग्न स्थानामध्ये जे विषय आपण गृहीत धरतो त्या विषयावरती त्याचा परिणाम जाणवतोच. अधिक ज्योतिषशास्त्राच्या नियमाप्रमाणे प्रत्येक ग्रहाची जी समोरची बाजू असते, सप्तम दृष्टी असते, त्या स्थानातील विषयावर देखील तो तसाच परिणाम घडणार आहे की नाही. ह्यात अजून एक बाब आहे. तर प्रत्येक ग्रहाला ना एकपाद दृष्टी आहे, द्विपाद दृष्टी आहे, त्रिपाद दृष्टी आहे. मंगळ, गुरु, शनी यांना तर विशेष दृष्टी देखील दिलेल्या आहेत. आपण सध्या तोही भाग येईलच आता. तर एखादा ग्रह समजा लग्नी असेल तर लग्न स्थानातील विषयावर देखील जे विषय असतील लग्न स्थानामध्ये, जे काय 8-10 विषय आहेत, त्या विषयावर त्याचा परिणाम जाणवतोच. पुन्हा त्याच्या समोरचं जे सप्तम स्थान असतं त्या स्थानातील विषयावर देखील त्याचा त्याच पद्धतीने, त्याच फलित स्वरूपाने परिणाम जाणवणार आहे. पुन्हा त्याची एकपाद दृष्टी ज्या स्थानांवरती पडणारी आहे त्या स्थानातील विषय देखील तशी इफेक्टिव्ह ठरणार ना त्या स्थितीनुसार. द्विपाद दृष्टीतली जी स्थानं आहेत त्या स्थानातील विषय देखील म्हणजे प्रभावी ठरणार आहेत. त्रिपाद दृष्टी जी आहे त्याची, त्या स्थानातील देखील विषय आपल्याला गृहीत धरावेच लागतील की नाही, कारण परिणाम होतोय ना त्या विषयांवरती. असं जर तुम्ही एका स्थानाचे साधारण 8 ते 10 विषय गृहीत धरले, चला 8 ते 10 सोडून द्या, 5च विषय गृहीत धरलेत, मुख्य 5 विषय, तर गोचरीचं स्थान 1 झालं, सप्तम दृष्टीतलं स्थान 2 झाले, एकपाद दृष्टीची 2 स्थानं, द्विपाद दृष्टीची 2 स्थानं आणि त्रिपाद दृष्टीची 2 स्थानं. किती झाली? 8 स्थानं झाली. विचार करा, कुंडलीमध्ये 12 ग्रह असतात, त्यातला आपण एका ग्रहाचा विचार करतोय. एक ग्रह तुमच्या कुंडलीमधल्या एकूण 8 स्थानातील विषयांवरती परिणामकारक ठरत असतो. एका स्थानाचे विषय 5 जरी गृहीत धरले तरी 8 स्थानांचे मिळून 40 विषय होतात. आम्ही काय करतोय, त्या ग्रहाच्या कारकत्वानुसार जे मुख्य
प्रमुख विषय आहेत त्याच्यावरतीच आपण शेकोटी पेटवतो ना. 40 विषयांवरती उदाहरण घ्यायचं म्हटलं तर त्या ग्रहांच्या गतीप्रमाणे विचार करायचा म्हटलं तर एक लक्षात घ्या, चंद्राची गती काय आहे तर 2.5 दिवसाला अख्खी रास बदलतो. म्हणजेच दर 2.5 दिवसाला 2.25 दिवस आपण म्हणतो, पण 2.5 दिवस धरून चाला. दर 2.5 दिवसाला चंद्र कमीत कमी 80 विषयांवरती परिणाम बदलतो. येते लक्षात. रवी, बुध, शुक्र सारखे ग्रह दर 3 दिवसाला त्यांचे परिणाम बदलतात. मंगळ तर 6 दिवसामध्ये त्याचा परिणाम बदलतो, कारण राशी बदलली, माफ करा, नक्षत्र बदललं, नक्षत्राचं चरण बदललं, म्हणजे त्या पूर्ण राशी बदलली गोचरीनुसार, की तुमची स्थान बदलतात ना देवा. नक्षत्र बदललं त्याच 40 विषयांवरती परिणाम होणारच आहे, बदललेल्या नक्षत्रानुसार किंवा बदललेल्या नक्षत्र चरणानुसार. मग आम्ही एकच का धरून बसलोय? सप्तमातला गुरु अमुक फलित देतो, व्ययातला मंगळ असे फलित देतो, तो मंगळ दोष गणला जातो. राहू गुरु अमक्या स्थानात आहेत, चांडाळ दोष झाला. मंगळ अमक्या स्थानात आहे, मंगळ दोष झाला. रवी आणि चंद्र अमुक अमुक जे भाग्यामध्ये आहेत, झालं, यांच्या भाग्याला ग्रहणच लागलंय. किती मूर्खात काढलं आतापर्यंत. येते लक्षात. ह्यापासून थोडस आता जागृत व्हा. ग्रहस्थिती कायमस्वरूपी राहत नाही, ती सतत बदलतीये, कारण निसर्गाचाच नियम ह्या शास्त्राला लागू होतो. निसर्गाचाच परिवर्तनाचा नियम ह्या शास्त्रांना लागू होतो. परिवर्तनशीलता हेच नियम आहे. आपल्याला दोन्ही शास्त्र म्हणजे ज्योतिष आणि वास्तुशास्त्राबद्दल, त्याच्या परिणामाच्या स्वरूपाबद्दल माहिती करून घ्यायचं असेल तर सर्वप्रथम आपण परिवर्तन लक्षात घ्यायचं आहे. परिवर्तनामध्येच शास्त्र दडलेलं आहे. साधा विचार करा मंडळी, सकाळी 6 वाजता जे आपल्या मनबुद्धी विचाराची धारणा असते, ज्या पद्धतीत असते, ती 12 वाजेपर्यंत असते का तशीच? 12 वाजता बदलते ना ती. पुन्हा संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत पुन्हा त्याहून वेगळी परिस्थिती निर्माण होते, किंवा आपले विचार बदलतात, आपल्या जाणीवा बदलतात. याच्या मागचं खरं कारण काय तर चंद्र हा मनाचा कारक आहे. मग आपल्या त्या मनावरती, म्हणजे मुळात बोलायचं म्हटलं तर शरीर, आत्मा, मन, बुद्धी, विचारावरती ह्या म्हणजे प्रत्येक वर्तमानातल्या फिरणाऱ्या ग्रह गोचर स्थितीचा परिणाम, ऊर्जा परिणाम आपल्यावरती होतोच की नाही. म्हणजे आपल्या शरीराच्या हालचालीला जी ऊर्जा आवश्यक असते, आपल्या मनबुद्धी विचाराला चालना देणारी जी ऊर्जा आवश्यक असते, त्या ऊर्जेचं स्वरूप त्या 12 ग्रहांच्या माध्यमातून, म्हणजेच 12 ग्रह ज्या 12 नक्षत्रातून चाललेले आहेत, त्या 12 नक्षत्रांच्या 12 चरणातून चाललेले आहेत, आणि ते 12 ग्रह 12 राशीतून चाललेले आहेत, कुंडलीच्या 12 स्थानातून चाललेले आहेत. पुन्हा तेच ग्रह त्यांचा आहे त्या वर्तमान अवस्थेमधला जो गोचरीचं स्वरूप आहे, त्या स्वरूपाचा इफेक्ट तुम्हाला कमीत कमी 40 विषयावरती भोगावा लागत असतो. मग कुठला विषय तुम्ही अगदी पिन पॉइंट पकडणार आहात? नाही ना, कुठलाच विषय पकडता येत नाही. एका ग्रहाचे जर 40 विषय असतील तर कुंडलीमध्ये तर 12 ग्रह आहेत ना. मग 12 ग्रहांचे 40 विषय झाल्यानंतर 480 विषय झाले देवांनो.
मग 480 विषयांवरती एकाच वेळेस आपण काय परिणाम म्हणजे काय त्याला काय म्हणू की काय कंट्रोल करू शकणार आहे आपण? शक्य आहे? नाही. पण काय करणार, आपल्याला लिहून ठेवले ना, अमुक्या स्थानातला अमुक ग्रह तमुक तमुक फलित देतो, तेच डोक्यात घेऊन बसलोय आपण. सदविवेक बुद्धीने प्रॅक्टिकली विचारच करत नाही आणि जातो, वाहत जातो आणि पुन्हा मग शास्त्राला नावं ठेवायची. शास्त्राला नावं ठेवण्यासारखं शास्त्रात काहीच नाहीये. अगदी सहज सोपं शास्त्र आहे आणि हेच सहज सोपं शास्त्र आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सहजतेने आपलं प्राप्त जीवन जगता यावं म्हणून प्रदान केलेलं आहे, म्हणून आपल्याला देव केलेला आहे. त्याचा फक्त सदुपयोग कसा साधायचा हे आपण लक्षात घ्यायची गरज आहे. येतो लक्षात मुद्दा? ही कुंडलीतली जी बदल असतात, कुंडलीतला जो सगळा मूळ कार्यभाग आहे तो लक्षात आला तर तुमच्या? हा मुद्दा तुम्हाला ह्या व्हिडिओ माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न झाला. व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा. मंडळी, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. हा मुद्दा इथेच थांबू, विचार करा, मनन करा आणि आपापल्या कुंडलीच्या संदर्भातून, आपल्या जन्म नक्षत्राच्या संदर्भातून प्रत्येक घटना प्रसंगाचा विचार करा, जाणीव घ्या, जाणीवेत जगा आणि ह्या ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र सारख्या शास्त्रांचा सहजतेने, सहज सोप्या पद्धतीने कसा सदुपयोग साधता येईल आपल्याला, जेणेकरून आपला दैनंदिन जीवन हे सुखकर होईल, याचा विचार करा. शास्त्र आहे, शास्त्र आपल्याला त्रास देण्यासाठी नाही आहे, तर आपलं दैनंदिन जीवन जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे त्या जीवनाला सहजतेने, आनंदाने, सकारात्मक दृष्टीने सामोरे जाण्यासाठी लागणारं जे मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन देणारं हे शास्त्र आहे. शास्त्र कुठलीही घटना प्रसंग, कुठलीही ग्रहस्थिती बदलायला सांगत नाही, बदलते सांगत नाही, तुम्ही बदलू शकता असंही सांगत नाही. इथे लक्षात. आता हा मुद्दा इथेच थांबूया आपण. पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याच्या पुढचा मुद्दा आणि ह्याच्या पुढचा चर्चा आपण त्या व्हिडिओमध्ये करूया, तेव्हा तो मुद्दा तुमच्या त्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करेल. आता इथे थांबू. व्हिडिओला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा शेअर करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. शुभम भवतु. ओम नमो आदेश.